याच महिन्यामध्ये आपण जागतिक महिला दिन साजरा केला आणि सध्या असं आहे की महाराष्ट्रात जागतिक महिला दिन म्हटलं की तू आहेस ना या गाण्याशिवाय तो पूर्ण होत नाही. इट इज अ बेंचमार्क. पण मला कायम हा प्रश्न पडतो की तू आहेस ना हे लिहित असताना तुझ्या मनामध्ये तू आहेस ना याच्यापुढे क्वेश्चन मार्क आहे की उद्गारवाचक चिन्ह आहे? क्वेश्चन मार्क आणि उद्गार चिन्ह म्हणजे दोन्ही आहे. प्रश्नार्थक उद्गार चिन्ह पण आहे आणि प्रश्न पण आहे. तू आहेस ना ही जी ओळ लिहिली गेली होती ती आधी नव्हती कवितेमध्ये. म्हणजे गाणं लिहिलं ते सरळ कधी शारदा तू, कधी लक्ष्मी तू, कधी भाविनी वा कधी रागिणी, सहस्रावधी सूर्य झुकतात जेथे, स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी, असं असं होतं ते. पण आपण जरी कौतुक केलं तरी सुद्धा आधेमध्ये आपल्या वागण्याने तिचा हात सुटतो की काय अशी एक भीती असते. आणि पुढच्या क्षणाला तुम्हाला कुठून तरी दिलासा मिळतो तिच्या रूपातून. म्हणजे अगदी तुमच्या घरातल्या स्त्रीकडनं नाही, कुठूनही स्त्री शक्तीचा तुम्हाला दिलासा मिळतो. त्यामुळे पहिला धास्तावलेला प्रश्न आहे तू आहेस ना, आणि पुढचं उद्गारवाचक आहे की हो आहेस तू. आणि त्याला दुसरं शेड खूप छान येते की तू आहेस ना मग मला नाही या जगात जगायला भीती वाटत. पाठीशी जर तुमची पत्नी असेल, आई असेल, बहीण असेल, मैत्रिणी असतील तर आहे ना, म्हणजे कारण स्त्री शक्ती एवढं काहीही मोठं नाही या जगामध्ये.